नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. डॅडींची तर वाट लागलेली आहे. शालन मालनने बटाट्यासारखा शिजवून डॅडींना सोलून काढलेला आहे आणि तेही फक्त तेजूची सुटका करण्यासाठी. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे आणि त्याचबरोबर इकडे पुष्पा काकी जी आलेली आहे, पुष्पा काकीची भाषा ही धनूला कळते आणि त्यामुळं धनू पुष्पा काकी यांचं जे बॉन्डिंग आहे ते आपल्या समोर येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सूर्या इकडे आता झाडाच्या जवळ आलेला असतो आणि तो बोलत असतो की पुष्पा काकी आली, तुम्ही दोघी गेला ग, एकदम गेला, कारण मला अशी अपेक्षा नव्हती, पण तू आम्हाला सोडून गेली. ती पण आम्हाला सोडून गेली, पण ती आज आमच्याकडे पुन्हा आलेली आहे कारण तिची मजबुरी होती. तिच्या नवऱ्याच्या पुढे तिचं काही चालत नव्हतं म्हणून तिला जावं लागलं होतं. पण तुझं काय, तू तर तुझ्या नवऱ्याला पोरासनी सोडून गेलीस, कधी विचार केला नाही. खूप आशा लावून बसले ग, तू माघारी येशील, तू माघारी येशील, पण तुला काय हवंय, सोनं आणि पैसा हवाय ग, त्याच्या पुढं तुला आम्ही दिसलोच नाही, असं सूर्या बोलत असतो. इकडे सूर्याने आता ठरवलेलं आहे की पुष्पा काकीला घरात ठेवून घेणार आहे. तर इकडे डॅडींकडे आता लोक आलेली असतात आणि लोक म्हणत असतात की सरपंच आलेले असतात आणि सरपंचांचं असं म्हणणं असतं की आत्ता मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे, गावची यात्रा जवळ आलेली आहे. तेव्हा इकडे डॅडी म्हणतात अजून 2 महिनेत की, आणि मग छत्रीला म्हणतात की सांगा छत्री, आज कुठं गेलो होतो. छत्री लगेच सांगायला सुरुवात करतो. छत्री म्हणू लागतो की आज एवढा हुरडा पार्टी होती, पण डॅडी हुरडा पार्टीला थांबले नाहीत, पण कुठे गेले तर मंत्रालयात गेले, का तर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शब्द टाकायचा होता म्हणून मंत्रालयात गेले, असं छत्री सांगत असतो. आणि डॅडी खूपच मोठं काम करत आहेत असा गाजावाजा करत असतो. इकडं आता पुष्पा काकी आणि पोरी बोलत असतात, त्यांचं बोलणं चाललेलं असतं. पुष्पा काकीला सांगत असतात की हे सगळं खरंच पुष्पा काकी आम्हाला वाटलंच नव्हतं. मग पुष्पा काकी पण म्हणत असते की माझी धनू खरंच खूप गोड होती. अशी मी इथं स्वयंपाक करायला बसली की माझ्या पोरी माझ्याजवळ यायच्या, मला बिलगून राहायच्या, बाहेर कुठे गेल्या तरीही यायच्या फिरून आणि म्हणायच्या खरंच काकी तुझ्याबरोबर खूप बरं वाटतं, आणि माझ्याशी प्रेमाने असायच्या, कारण माझी धनू गोल 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 नुसती भावली होती. हे सगळं पुष्पा काकी बोलत असते. त्यानंतर ती तुळजाकडे येते आणि म्हणते तुझ्यासारख्याच सुनाची गरज होती ग, आणि बरं झालं तू आलीस, तू तू आपल्या सूर्याशी लग्न केलंस आणि या घरात पाऊल टाकलं, खरंच लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे, आणि खरंच गोड आहेस तू, किती देखणी आहे आणि किती हुशार आहे, हे पुष्पा काकी बोलत असते. त्याचबरोबर सूर्या तिथे येतो आणि सूर्या आल्यानंतर पुष्पा काकी सूर्याच्या जवळ जाते आणि म्हणू लागते की सूर्या तू येणार नाहीस का रे माझ्याजवळ, काहीही झालं तरी तू मला विसरलास, तुझ्या काकीला तू विसरला आहेस, तू तुझ्या काकीशी असं वागणार का रे, अरे लहान होता तेव्हा असा येऊन बिलगायचास रे, मिठी मारायचा, आणि आज काय झालं रे, आज नाही का येणार आपल्या पुष्पा काकीजवळ, असं पुष्पा काकी बोलत असते. आणि त्याचबरोबर लगेच सूर्या पुष्पा काकीला मिठी मारतो आणि म्हणतो की पुष्पा काकी राहतो इथं. आता सूर्याने पुष्पा काकीला परमिशन दिलेली असते, म्हणजे आता पुष्पा काकी ही खंबीरपणे आपल्या घराच्या भल्यासाठी आलेली असते आणि नक्कीच डॅडींची पुष्पा काकी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुष्पा काकी सकाळी उठलेली असते आणि तिला मिसरी घासायची सवय असते आणि ती चुलीवरती मिसरी भाजायला सुरुवात करते. सूर्या तुळजा सगळेजण झोपलेले असतात. दिवस उगवायच्या आधी पुष्पा काकीचं मिसरी भाजणं सुरू झालेलं असतं. तुळजा त्या खोकल्याने त्या वासाने खोकला येऊ लागलेला असतो, ती उठलेली असते. इकडं राजू उठलेली असते आणि त्याचबरोबर भागू पण उठलेली असते. राजू आणि भागू म्हणतात की काय झालं वहिनी, काय आत करते का. तेव्हा मात्र तुळजा पण उठून बाहेर येते. काय करतायत, एवढा धूर कशाचं झालं आहे, राजूने काय केलं आहे का, हा प्रश्न एकमेकांना विचारत सगळेजण बाहेर येतात. तर राजू म्हणते की वहिनी तर इथंच आहे, मग आत कोण आहे. मग लगेचच इकडे तुळजा म्हणू लागते की मला वाटतं पुष्पा काकी आतमध्ये आहेत आणि बहुतेक त्या मिसरी भाजतात, असं तुळजा म्हणत असते. तेव्हा तुळजा म्हणते की हो का. तेव्हा लगेचच राजू म्हणू लागते की हो, आता पुष्पा काकीला तर आम्ही मिसरी काकू म्हणून ओळखायचो, पुष्पा काकीना खूप मिसरी लावायची. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता बायकोची आठवण झाल्यानंतर सकाळी सकाळी उठल्या उठल्या आता जो शत्रू आहे तो बाहेर आलेला असतो. तो शोधत असतो कुठे गेली माझी बायको, कुठे गेली माझी बायको, हे त्याची नाटकं सुरू असतात आणि तो शोधाशोध करत बाहेर आलेला असतो. तर बाहेर काही त्याला ती दिसत नाही तेजू, म्हणून तो शोधत आईच्या रूमकडे जातो आणि आईच्या रूममध्ये गेल्यावर त्याला दिसतं की तेजू तिथं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेजूला शोधत शोधत तो आलेला असतो
आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की बायको तू इथं लपून बसलीस का, तुला काय वाटलं तुझी सुटका होईल, अजिबात नाही, तुझी सुटका मी इथून होऊ देणार नाही, एवढं ध्यानात ठेव, असं म्हणत त्याने मारायला सुरुवात केलेली असते. आणि त्याच वेळी डॅडींचा किंचाळण्याचा आवाज येतो. इकडे डॅडींना शालन मालन दोघीजणी मिळून आंघोळ घालत असतात आणि डॅडी असे किंचाळत असतात की सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि या दोघीजणी डॅडींनी साबण लावलेला असतो, तोंडाला साबण असतो आणि डॅडींच्या अंगावरती उकळतं पाणी ओतत असतात. इकडे शालन मालनला म्हणत असते तुला कळत नाही का गं, त्यांना किती पाणी लागतं गरम ते, आणि तू गरम पाणी ओततेस. आणि इकडे शालन बोलत असते तेव्हा मालन मात्र खुदू हसत असते आणि ती म्हणत असते अहो अक्का असं काय करताय, आज काय पहिल्यांदा आंघोळ घालतोय वे मालकासनी, मला काय कळत नाही वे, असं इकडं शालन मालन दोघीजणी बोलत असतात आणि डॅडीची मात्र वाटच लावत असतात. आणि त्याचबरोबर इकडे शालन म्हणत असते तुला कळत नाही का गं एवढं तुझं काय चाललेलं आहे ते, हे बोलणं सुरूच असतं. आणि त्याच वेळी डॅडींची वाट लागलेली असते. डॅडी म्हणत असतात की आता तुम्ही दोघी मिळून मला बटाट्यासारखं सोलून काढणार वाटतं, तुम्ही दोघी मिळून मला बटाट्यासारखं सोलून काढणार आहे, वाट लागलेली आहे माझी, असं म्हणत आता लगेचच डॅडी म्हणत असतात की गार पाणी वता म्हटल्या बरोबर त्या क्षणी आता मालनने गार पाणी वतलेलं असतं आणि डॅडी बोंबलाय लागलेले असतात. मालन म्हणते तुम्हीच घाला कांगोळ, आणि असं म्हणत मालन इथं बाहेर येते तेव्हा तेजू तिथे उभी असते. मालन तेजूकडे आलेली असते आणि तेजूला म्हणू लागते की तेजू तुझ्यासाठीच एवढं केलं होतं, बरी आहेस ना, असं म्हणत तेजूला जवळ घेते. पण तेजूला ताप आलेला असतो, मालनला काळजी वाटते. इकडं डॅडींकडे आलेला असतो तो म्हणजे त्यांचा लाडका चिरंजीव. आता चिरंजीव आलेले असतात. चिरंजीवांना डॅडी म्हणतात की चिरंजीव पाणी वता, तेव्हा गार पाणी वता म्हणल्यावर चिरंजीवांनी पुन्हा गार पाणी वतलेलं असतं. डॅडी बोंबलत असतात आणि मग इकडे शालन गरम पाणी आणायला गेलेली असते आणि डॅडी म्हणतात अहो गरम पाणी वता आता, तर लगेचच हाय असं पातेलं घेऊन इकडे डॅडींच्या तोंडावरती शत्रूने ओतलेलं असतं. डॅडू बोंबलायला लागतात. डॅडी म्हणू लागतात की आता माझी वाट लागली, आता मला बोलायला येत नाहीये, मेनका अप्सरा दिसायला लागल्या, तुम्ही कोण आहात इथं, असं म्हणत बोलत असतात. बोबडी वळलेली असते आणि इथं वाट तर लावलेली असते, ती म्हणजे आता शालन मालननं आणि त्याचबरोबर शत्रूनं. डॅडींना कळायचं बंद झालेलं असतं. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता डॅडी बोलत असतात आणि डॅडींची वाट लागलेली असते आणि शालनला मात्र लय हसू येत असतं. तर इकडे आता तिकडे पुष्पा काकी बोलत आहे, ती मिसरी लावून आलेली आहे आणि तिची भाषा कोणालाच कळत नाही. आणि त्याचवेळी ह्या सगळ्या एकमेकींना विचारू लागतात की पुष्पा काकी काय बोलते. तेजूला विचारलं जाते, इकडे राजूला विचारलं जातं. राजू म्हणते आता एकच जण आपल्याला सांगू शकतं. तेव्हा इकडे तुळजा म्हणू लागते कोणाला कळते ही भाषा, तर धनूला. मग धनूला उठवायला जाते. धनूला म्हणते की ट्रान्सलेट करायचं आहे. तेव्हा धनू म्हणते काय ट्रान्सलेट, इंग्लिश, मी नाही उठणार अजिबात, असं म्हणत धनू शांतच बस झोपून राहते. तेव्हा इकडे तुळजा म्हणत असते की अगं ट्रान्सलेट नाही गं, इकडं पुष्पा काकी जे बोलते ते कळत नाही आहे, ते बोलून दाखवायचं आहे, असं धनूला सांगितल्यानंतर धनू म्हणत असते ते वय चला मग. आता पुष्पा काकी म्हणत असते की माणसाने सकाळी लवकर उठावं. धनू प्रत्येक गोष्ट ट्रान्सलेट करून यांना सगळ्यांना ऐकवत असते. पुष्पा काकी जे म्हणेल ते यांना ऐकवत असते आणि म्हणत असते की पुष्पा काकीचं असं म्हणणं आहे की माणसाने लवकर उठावं, घरातली कामं कोण करतंय, वहिनी करते का तुम्ही करता, आणि मला वहिनी सुनबाईच्या हातचा गरमागरम फक्कड चहा प्यायचा आहे, असं ती सांगत आहे. असं पुष्पा काकी बोलत आहे असं धनू सांगत असते. आणि तुळजा म्हणत असते हे काय आहे, धक्क्यावर धक्का, नक्की काय आहे धनू, तुझ्यामध्ये एवढा बदल. तेव्हा धनू म्हणते त्यात काय एवढं, माणसाच्या हावभावावरून तोंडानेच बोललं पाहिजे असं थोडंच आहे, हावभावावरून कळलं पाहिजे की समोरचा माणूस काय बोलतो, तुमचं मात्र ना लक्षच नसतंय, असं धनू ॲटिट्यूड दाखवत म्हणत असते. आणि तुळजाला मात्र हसू येत असतं. तुळजाला हा धनूमधला बदल खूपच आवडलेला असतो आणि तुळजा म्हणत असते धनू एवढा मोठा बदल झाला आहे तुझ्यात, आणि तुळजाला भारी वाटत असतं आणि ती धनूकडे पाहत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.